युएसए हा डॉलर करन्सी वाचवण्यासाठी काहीही करू शकतो. 2003 इराक, सद्दाम हुसेनने तेल युरोमध्ये विकण्याचा निर्णय घेतला, तर या लोकांनी याला फाशीची शिक्षा दिली आणि त्याचं रिझन देण्यात आलं वेपन सोबत दारुगोळा आणि इतर काही गोष्टी करतात. 2011 लिबिया, लद्दाखी विचार करत होता गोल्ड दिनार मधून करन्सी लॉन्च करायची, जे की संपूर्ण आफ्रिकामध्ये तेल विकत घेण्यासाठी वापरली जाईल. जर ही करन्सी चालली असती तर डॉलरला डायरेक्ट चॅलेंज मिळालं असतं. यामुळे लद्दाखीला संपवण्यात आलं आणि त्याच्या मागचं रिझन देण्यात आलं की हुकुमशाही संपवायची होती. 2026 व्हेनेझुएला, वडूरने डॉलरला सोडून युआनच्या करन्सीमध्ये तेल विकायला चालू केलं होतं, तर युएसए वाल्यांनी त्याच्या देशात घुसून त्याला उचललं आणि युएसए मधल्या जेलमध्ये टाकण्यात आलं आणि त्याच्या मागचं रिझन असं देण्यात आलं, ड्रग्ज सप्लाय करत होते युएसए मध्ये. आताच काही दिवसापूर्वी इराण, नुकतंच खामेनेनी ब्रिक्स पे जॉईन केली होती आणि तेलाला युएसच्या डॉलरमध्ये विकण्यासाठी सक्त मनाई केली आणि युएसने खामेनेईला संपवलं आणि त्याच्या मागचं रिझन असं सांगितलं, ही लोक न्यूक्लिअर बॉम्ब बनत होती म्हणून आम्ही त्याला संपवलं. याच्या मागचं कारण एकच आहे मित्रो, जर तुम्हाला तेल खरेदी करायचं असेल तर फक्त आणि फक्त ते डॉलर करन्सी मध्येच करावं लागेल आणि जो देश डॉलर करन्सी मध्ये विकणार नाही त्याची हालत हीच होणार. काय वाटतं मित्रो तुम्हाला अमेरिकेच्या हुकुमशाहीबद्दल? कमेंट मध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.